तो विठ्ठल. माझ्या मनात त्याला तुम्हीच रुजवलंत ना. त्याची भक्ती करणं, त्याची पूजा करणं तुम्हीच मला शिकवलंत की नाही. आणि असं म्हणतात बापानं मुलीवर केलेले संस्कार हे तिच्या सासरी दिसतात. तुम्ही बघा, मी माझ्या सासरी सगळ्यांची मन जिंकून दाखवते. तुम्ही काळजी करू नका बाबा. दादा ओके आहेस ना? सोम जा प्लीज, मला एकट्याला राहू दे. तुला काही बोलायचं असेल तर. अरे हो मी बरं आहे, जा ना प्लीज. अरे तुला बरं वाटेल. अरे नाही बोलायचं बोललो ना मी, जा ना प्लीज. अरे पण असं करू नकोस. बोललो ना नाही बोलायचं मला. साव, तुझ्या आवाजात गाणं म्हणते का? साव तुझं गाणं 100 नंबरी सूर. बस. याचा मूड ठीक कसा करायचा मला बरोबर माहिती आहे. अरे माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. साऊ हॅलो, तुला अस्मीचा कॉन्टॅक्ट नंबर पाठव. अस्मीबद्दल काहीही कळलं तर लगेच मला कळवायचं. मला अस्मी हवी ॲट एनी कॉस्ट. कळलं? आणि पैशांची काळजी नाही करायची. तुला हवे तितके पैसे मी तुला देईन, बट आय वॉन्ट अस्मी बॅक. भागवतांसारखंच बिघडलेलं दिसतं. वहिनी,
करताय? बोला, काय सुरू आहे? काय इतकं दुखतंय ना डोकं माझं. मी बाम शोधत होते. बाम मी तिथे बी शोधला. मी इथे बी शोधला. कपड्यात बाम शोधत होते. मिळत नाही का? मी शोधून देऊ का? थांबा तुम्ही. वाचले. येडी वाचलीस. पकडले गेले असते ना तर मेलेच असते आज मी. काय बाई तरी माणसं आहेत पण डाराडूर झोपून जातात. जरा म्हणून शुद्ध नाही. तर मी पैशाच्या काळजीनं बाई झोपच लागत नाही मला. पण ही सावळी जरा म्हणून खट्ट झालं की पाठीशी येऊनच उभी राहते. वहिनी, काय झालं? डोकं दुखतंय ना? डोकं दुखतंय म्हणून उचकी आली मला. तुम्ही बाम घेऊन आलेत, चला खोलीत मी लावून देते. नाही बाम नको. बाम कशाला? थांबलं डोकं आता एवढं दुखत नाहीये. बाम नको. अहो चला. अगं बाई लावते ना माझा मी. नको टेन्शन घेऊ. हा लावते मी तुझा. अरे काय झालं? दादा, अरे वहिनीचं डोकं दुखतंय, मी बामच घेऊन आले होते. अरे देवा, डोकं दुखतंय वय. उद्या घरात पाहुणे बी येणार आहे तर जास्तीचं डोकं दुखायचं. थांब मी गोळी आणतो. अहो अगं थांब तू. हे 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 अहो नको मला गोळी. तुम्ही हे गोळी. डोकं दुखायचीच आहे ना? तुला जरी डोकं नसतं ना तरी डोकं दुखण्यावरचीच गोळी आणली तुझ्यासाठी. घे, बरं वाटेल. घे पी. हे पाणी घे. हा सावकाश. चल आता झोप, बरं वाटेल जरा. घे चला आतमध्ये. पण झोपा शांत. काळजी घे. अजून मलाच माहित नाही मी गेल्यावर ते माझ्याशी कसे वागतील. जर ते तुमच्या बरोबर पण वाईट वागले तर? साऊ, अगं अशी उभी काय? चला चल चल. सर ते सारंग जेवला खाऊ? हा बघा आलाच आहे. 100 वर्ष आयुष्य. बस बस जेवून घे. सारंग, गुड टू सी यू. आम्हा सगळ्यांनाच बरं वाटतंय तुला असं बघून बाहेर. आणि सारंग, स्वतःला किती दिवस कोंडून ठेवणार आहेस? वेलकम. सारंग, आय एम सो सॉरी. एक बॅड न्यूज आहे. रिसेप्शनला तुला त्या मुलीच्या बाजूला उभं राहावं लागणार आहे. आमचं मला कळतंय तू जितका शॉक्ड आहेस, मला हे सांगायला सुद्धा तितकंच जड जाते. बट मी सोहमला सांगितलंय सावलीला परत आणायला. आय होप यू डोंट माइंड. मला काय प्रॉब्लेम असेल बाबा? आजपर्यंत मी स्वतः बाबतीत ते निर्णय कधी घेतलेत का? मला कशाला विचारताय? तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. जेवून घे. जेवणावर राग काढायचा नसतो.
कुणीतरी आठवण काढलेली दिसते. करेक्ट आहे वहिनी. आठवणच असेल. आयुष्यभर आता आठवण तर जगायचं आहे नाही का? कानू हे घे, हा किराणा माल आणि थोड्या भाज्या आणल्या, एवढं भागल का? बघू भागवावंच लागल ना. सदेवा अरे झालं का बाबा ताईस वावर पाय गावलंच का लाव. हे बा तू ठेव तिकडे ती चटई घे, चटई घे तिकडे, चटणी ठेव तिकडे. ठेव सुद्धा. पाणी पाहता आले बरं. मायने आलेल्या पोळीला न्यायला आलेला सासरच्यांनी घातला गोत. तुम्हाला सांगते बोलायचं जमानच राहिला नाही बरं. चहा झाला का तुम्हा सगळ्यांचा? हा सासूबाई चहा ना बरं जरा मला. येईन ते आई सकाळपासून काम करून दमली. आणि काय ग तुझं चाय पाहिजे तर स्वतःच्या हाताने घे ना. आणि काय ग तुमच्या कोट्टलवारांच्या घरातल्या बायका स्वतःच्या हाताने चाय घेत नाहीत का? कोट्टलवारांच्या खानदानाचं नाव काढायचं नाही बरं. हा तुमची नाही आमची बरोबरीच नाही. आणि यांना नसेल सुद्धा कॉल होती ना. सावली ना आतमध्ये तिला सगळं चहा आणायला. अरे ती माझी पोरगी काय बी काम करणार नाही बरं. सासरी बी काम आणि इथं बी कामच करेल का ती? माहेरवाशीने ती, जरा निवांत राहू दे तिला. सासूबाई काय सीन केलाय हो तुम्ही. टीआरपी वाढणार पा. बरे हो तिचं म्हणजे आयुष्य आहे नाही. तिकडं बी ती मजेत राहणार, इकडं आलं की बी मजेत राहणार. काम कोण करणार? मी एकटी आहे. मला आत्ताच्या आत्ता चहा पाहिजे. चहा नाही दिला तर तिच्या सासरच्यांचं माहित नाही. मी गोंधळ घालते की नाही. 5 बरं पाहुणे आले की. कानू अहो पर आणि सावली कुठं आहे? साहू समोर विठ्ठलाच्या मंदिरात गेली. सासरी जाणार आहे म्हणल्यावर विठ्ठलाशी बोलत असेल. हा ना. चहा आणती बाई. सगदेवा का बघ अजून ते पंखा बिंका घे अलीकडे या साईडला. ए चटई घ्या मला चल. हा विठ्ठला हे काय करू मला समजतच नाहीये रे. जर सोमभाऊजी आणि बबलू दादा आलेच नाही तर? त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं की ते मला इथून घेऊनच नाही जाणार आहेत. डाकलं सांगितलंय तुला घ्यायला सोहम आणि बबलू येतील. सर्व नाही म्हणायचं आणि विषय संपवायचा. आणि पुन्हा या घरात कधीच यायचं नाही. गेट इट? मंदिरातच आपली भेट झाली हे फार बरं झालं नाही है ना सावली? सावली आता विठ्ठलासमोर आपली भेट झाली आहे म्हटल्यानंतर आपल्या भेटीलाही तेवढं वजन येईल है ना? याच विठ्ठलाच्या साक्षीने एक वचन दिलंयस तुम्हाला. लक्षात आहे ना? आहे ना लक्षात? गळ्यात मंगळसूत्र पडलंय म्हणून गळ्यातली तुळशीची माळ विसरलीस. सावली या विठ्ठलाच्या साक्षीने, या विठ्ठलाच्या साक्षीने तू मला वचन दिलंयस की तू मला दिलेला शब्द आयुष्यभर पाळणार आहेस. तारासाठी गाणं गाणार आहेस तू. आहे ना लक्षात? आणि विठ्ठलाच्या साक्षीने दिलेल्या वचनाची आठवण करून द्यायला मंदिरासारखी दुसरी कुठली पवित्र जागा असूच शकत नाही. नीट बघ. या विठ्ठलाच्या साक्षीने
या विठ्ठलाच्या साक्षीने वचन दिलंयस तू मला सावली. पाळणार आहेस ना ते वचन? पाळणार आहेस ना? तुझ्या आणि सारांच्या रिसेप्शन मध्ये ताराचं गाणं ठेव. ताराच्या गाण्याचा कार्यक्रम. तुला गाणं गायचंय सावली? हो, तुलाच. तुला तारासाठी गाणं गायचं आहे. लक्षात येतंय तुला मी काय सांगते ते? हं? गाशील ना? गाशील ना? पण नाही, घरच्या कार्यक्रमात मी सगळ्यांसमोर असेल कसं गाऊ? ते मला माहिती नाही. तुला गायचंय आणि कसं करायचं, काय करायचं, तिथपर्यंत कसं पोहोचायचं, कसं मॅनेज करायचं ते सगळं तू बघायचंस. तो माझा हेडेक नाही. कळलं? फक्त एक सांगते सावली, त्या दिवशी तू जर कार्यक्रमात काहीही गडबड केलीस तर तुला माहितीये मी तुझं काय करेन ते. माहितीये ना? माहितीये ना काय करीन तुझं ते? गुड मॉर्निंग सोमराव. गावाकडे आलं की ना असं मस्त वाटतं यार. ग्रीनरी, पीस, मन प्रसन्न झाल्यासारखं होतं. थोडं मागे वळून बघितलंस ना तर अजून मन प्रसन्न. एक्सक्यूज मी. तुम्ही इथे? मी तुम्हाला कॉल ट्राय केला होता पण तुमचा कॉल लागला नाही. मनात खूप आलं की आपली भेट व्हावी. पाहुणे आले. रामकृष्ण हरी. ताईसाहेब बाहेर कशा पाय उभा आहे? चला की घरात. हा वय या. ऍक्च्युली मम्मा मंदिरात गेली आहे ना, सो आम्ही पण दर्शन घेऊन येतो. तसंही मला गाव खूपच आवडलंय. अगदी मनात भरलंय. सगदेवा तुम्ही बी यांच्या सोबत जा. हा वय. कशाला? कशाला? तारा मॅडम आहेत ना, त्याच्यासोबत जातो आम्ही. तुम्ही पुढची तयारी करा. बर चालेल, या लवकर. हा चला चला या. कार्यक्रम नीट झाला पाहिजे. ये ना दर्शन घेऊ. अरे सोहम, सुखीरा बाळा. सोहम सकाळी सकाळी इथे कुठे? मी बहिणीला घरी घेऊन जायला आलोय. बहिणीला? ओ सावली, तुझी वहिनी नाही का आता? खरंच तू प्रत्येक वेळी माझ्यासाठी धावून येतोस विठ्ठला. ताई दर्शन घेऊन द्या ना. हा चालेल, घ्या. चल. ताई ताई माझं पण दर्शन झालंय, तुमचं पण झालंय. निघूया. हो निघूया.
वहिनी एक मिनिट थांबशील, आलोच.